हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत की कुठल्याही फंक्शनचं कॉम्प्लेक्स फंक्शन कसं फाइंड करायचं. तर त्यासाठी हे 3 बेसिक रूल्स आहेत जे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. जर का आपले रूट्स रिअल आणि सेम असतील, म्हणजे जसे की समजा 3,3 आपले रूट्स 3,3 हे आलेले आहे, तर त्याचं कॉम्प्लेक्स फंक्शन काही अशा फॉर्मॅटमध्ये राहील. y = c1 + c2x इंटू e⁻mx. इथे एमची व्हॅल्यू आपण 3 पुट करायची, म्हणजे आपलं कॉम्प्लेक्स फंक्शन कंप्लीट होईल. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे, इफ रूट्स आर रिअल अँड डिफरंट. सपोज रूट्स रिअल आहेत बट डिफरंट आहेत, जसे की 2,3 हे आपले रूट्स आहेत, तर त्याचं कॉम्प्लेक्स फंक्शन अशा फॉर्मॅटमध्ये येईल. y = c1 × e⁻m1x + c2 × e⁻m2x. इथे m1 आणि m2ची व्हॅल्यू 2 आणि 3 पुट करायची आणि बाकीचं इक्वेशन ॲज इट इज त्याच फॉर्मॅटमध्ये राहू द्यायचं. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे, इफ रूट्स आर कॉम्प्लेक्स. सपोज रूट्स आर कॉम्प्लेक्स, देन द कॉम्प्लेक्स फंक्शन इक्वल्स टू y = e⁻αx इंटू c1 cos βx प्लस c2 sin βx. आता इथे अल्फाची व्हॅल्यू, सपोज आपले रूट्स आलेले आहेत -1/2 प्लस 4i असे आपले रूट्स आलेले आहेत. तर अल्फाची व्हॅल्यू -1/2 पुट करायची आणि बीटाच्या ठिकाणी 4 पुट करायचं. जो इमॅजिनरी पार्ट असतो आपला, तो बीटा म्हणून कन्सिडर करायचा. तर मित्रांनो, कॉम्प्लेक्स फंक्शन फाइंड करण्याच्या अगोदर तुम्हाला रूट्स फाइंड करता आले पाहिजे. रूट्स फाइंड करणं खूप गरजेचे आहे. जर का तुम्हाला रूट्सच माहीत नसणार तर तुम्ही कॉम्प्लेक्स फंक्शन कसं फाइंड करणार. तर तो पण प्रॉब्लेम आज मी तुमचा सॉल्व करणार आहे की रूट्स कसे फाइंड करायचे कुठल्याही फंक्शनचे, क्वाड्रॅटिक इक्वेशन असो किंवा मग क्यूबिक इक्वेशन असो. तर फर्स्टली आपण बघूया की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे फाइंड करायचे. तर आता आपण बघणार आहोत कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स कसे फाइंड करायचे. तर फॅक्टर्स फाइंड करण्यासाठी 2 मेथड आहेत. एक म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड आणि दुसरी म्हणजे कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. तर फॅक्टरायझेशन मेथड यूज करण्याआधी तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की फॅक्टरायझेशन मेथड केव्हा यूज करायची. फॅक्टरायझेशन मेथड तेव्हाच यूज होते जेव्हा m² कोइफिशियंट 1 असेल. नाहीतर आपण कंपेअरिंग विथ ax² + bx + c या पद्धतीने फॅक्टर्स फाइंड आउट करतो. तर बघूया आता फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व करायचं. तर आपल्या एक्झाम्पल आहे, इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक m² + 5m + 6 = 0. आता फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करताना काय करायचं की जो आपला कॉन्स्टंट टर्म असेल, जी आपली कॉन्स्टंट टर्म आहे, तिचे असे फॅक्टर्स फाइंड करायची जिची ॲडिशन mच्या कोइफिशियंट इतके आली पाहिजे. आता 6चे असे कुठले 2 फॅक्टर्स आहे की ज्याचे ॲडिशन 5 येईल. तर फॅक्टर्स मी फाइंड केलेले आहे 3 आणि 2. 3 × 2 केलं 6 येतं, 3 + 2 केलं 5 येतं. तर लिहून घ्यायचं m² + 3m + 2m, म्हणजे हे आता जे आपण 6चे फॅक्टर्स फाइंड केलेलं आहे त्यामध्ये mला लिहायचं, त्या फॉर्मॅटमध्ये mला लिहायचं + 6 = 0. आता काय करायचं आहे, m² + 3m + 2m प्लस, आता 6ला आपण कसं लिहू शकतो आहे 3 × 2. ओके. त्यानंतर काय करायचं आहे, या 2 टर्म बघायच्या. फर्स्ट 2 म्हणजे m² आणि 3m, आणि त्यानंतर 2m + 3 × 2 ह्या टर्म बघायच्या. यातून बघायचं की आपल्याला काही कॉमन घेता येते का. आता m² + 3m मधून मी m कॉमन काढला तर मध्ये काय उरेल m + 3 प्लस 2m + 3 × 2 मधून मी 2 कॉमन काढला तर माझ्याकडे m + 3 उरेल, बरोबर. त्यानंतर काय करायचं आहे,
m+3 कॉमन आहे, ते एका ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचे m+3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m+2 लिहायचं. m+2 घेतले. आता आपले रूट्स जवळपास फाइंडच झालेले आहे. सेपरेटली लिहून घ्यायचे m+3 = 0 और m+2 = 0. m हा 3 आपल्याला शिफ्ट करायचा, आपल्याला फक्त m ची व्हॅल्यू पाहिजे. मग 3 शिफ्ट केला, इकडे आला -3 झाला और m = -2. तर आपल्याला आपले रूट्स भेटलेले आहेत. तर ह्या रूट्सनुसार आपण कॉम्प्लेक्स फंक्शन कसे लिहिणार? रूट्स बघायचे. पहिल्यांदा रूट्स आपले रिअल आहेत आणि डिफरंट आहे, म्हणजे सेकंड नंबरची प्रॉपर्टी यूज करणार आपण. ही बघा, इफ रूट्स आर रिअल अँड डिफरंट. तर काय प्रॉपर्टी आहे आपली? y = c1 into e(m1x) plus c2 into e(m2x). ओके, आपले रूट्स आता रूट्सच्या व्हॅल्यू पुट करायच्या. c1 into e(m1x), m1 ची व्हॅल्यू आहे -3x प्लस c2 into e(m2) ची व्हॅल्यू आहे -2x. तर हे आपलं कॉम्प्लेक्स फंक्शन फाइंड झालेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत की कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0 या मेथडने रूट्स कसे फाइंड आउट करायचे. आपलं इक्वेशन होतं m² + 5m + 6 = 0. ओके, तर यामध्ये m² चा कोइफिशियंट a = 1 झाला, m चा कोइफिशियंट 5 म्हणजे b = 5 आणि c कॉन्स्टंट म्हणजे 6. आपल्याला a b c तिघांच्या व्हॅल्यू मिळाल्या. त्यानंतर या व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युल्यात पुट करायच्या आहे. फॉर्म्युला आहे -b ± √b² - 4ac/2a. या फॉर्म्युल्यात फक्त a b c चे व्हॅल्यू पुट्स करायचे आहे आणि रूट्स फाइंड करायचे आहे. तर -b म्हणजे आपला 5 आहे, -b ± √b² म्हणजे 5² - 4ac. a ची व्हॅल्यू 1 आहे, c ची व्हॅल्यू 6 आहे अपॉन 2a, 2 × 1. तर सॉल्व करूया. -5 ± √25 - 4 × 1 4 4 6 24 24/2 equals to -5 ± √1/2 equals to -5 + 1/2 or -5 - 1/2 equals to -5 + 1 -4/2 or -5 - 1 -6/2. -4/2 -2 और -6/2 -3. आपले रूट्स फाइंड आउट झालेले आहे. 2 रूट्स फाइंड आउट झालेले. तुम्ही बघू शकता फॅक्टरायझेशन मेथडने फाइंड आउट केलेले रूट्स -3 - 2 आणि ax² + bx + c या मेथडने फाइंड आउट केलेले रूट्स -2 -3. दोघी मेथडने आपण रूट्स फाइंड आउट करू. या झाल्या 2 मेथड्स. त्यानंतर अजून एक मेथड आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड. सिंथेटिक डिव्हिजन मेथड ही मेथड त्या वेळेला यूज होते ज्या वेळेला आपल्याला
क्यूबिक फंक्शनचे रूट्स फाइंड आउट करायचे असतात. सपोज एक्झाम्पल डी क्यूब मायनस 7d मायनस 6 इक्वल्स टू 0 हे क्यूबिक फंक्शन आहे. याचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे. तर रूट्स फाइंड आउट करण्यासाठी फर्स्टली आपल्याला एक रूट फाइंड आउट करून घ्यायचं आहे. सपोज आता मी डीची व्हॅल्यू 1 पुट केली. 1 क्यूब मायनस 7 इंटू 1 मायनस 6 इक्वल्स टू 0. 1 क्यूब 1 मायनस 7 मायनस 6 इक्वल्स टू 0. 1ने तर सॉल्व नाही होते, म्हणजे 1 रूट नाही येणार. आता डीची व्हॅल्यू आपण -1 पुट करून बघू. -1 क्यूब मायनस 7 इंटू -1 मायनस 6 इक्वल्स टू 0. -1चा क्यूब -1 मायनस 7 इंटू -1 प्लस 7 मायनस 6 इक्वल्स टू 0. 0 इक्वल्स टू 0 म्हणजे -1 हा एक रूट झाला. तर सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये आपण एक रूट पहिल्यांदा फाइंड करून घेतो. त्यानंतर तो रूट इथे पुट करायचा. त्यानंतर आपल्या क्यूबिक इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यूज पुट करायची. क्यूबिक इक्वेशन होता आपला डी क्यूब डी स्क्वेअर, इथं d⁻⁴ आणि कॉन्स्टंट. आता इक्वेशनमधून डी क्यूब डी स्क्वेअर d⁻⁴ आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुट करायच्या. इक्वेशन होतं आपलं डी क्यूबचा कोएफिशियंट 1 होता. डी स्क्वेअरची टर्मच नव्हती, म्हणून डी स्क्वेअरचं कोएफिशियंट 0 झाला. त्यानंतर d⁻⁴ ची टर्म -7 कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट होता -6. तर हे झालं. यानंतर काय करायचं आहे की हा जो -1 आहे याने डी क्यूबच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचं. -1 इंटू 1 -1 तो -1 या 0च्या खाली पुट करायचे. डी स्क्वेअरच्या कॉलममध्ये पुट करायचा. इकडे पुट नाही करायचं. इकडे पुट केलं तर इक्वेशन चुकून जाईल. डी स्क्वेअरच्या कॉलममध्ये पुट करायचा. त्यानंतर सॉल्व करायचं. 0 -1 -1. आता ह्या -1नी परत -1ला मल्टिप्लाय करायचं. -1 इंटू -1 प्लस 1 परत सॉल्व करायचं. -7 आणि प्लस 1 -6. -1 -6 प्लस 6 पुट करायचं 0. हा 1 ॲज इट इज केलं. सॉल्व केलं. त्यानंतर आपल्याला आता इथून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय येईल आपलं डी स्क्वेअर हा 1 डीचा कोएफिशियंट झाला. -1 होता -d -6 इक्वल्स टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, याचे दोन रूट्स फाइंड करायचे आता बाय फॅक्टरायझेशन मेथड और बाय ax² + bx + c इक्वल्स टू 0. तर आपण कंपेरिंग विथ ax² + bx + c ने सॉल्व करणार आहोत. ax² + bx + c इक्वल्स टू 0 झालं. आता आपलं इक्वेशन काय होतं d² - d -6 इक्वल्स टू 0. ह्याला तुम्ही m² - m - 6 इक्वल्स टू 0 पण लिहू शकता. लिहिला. त्यानंतर आपल्याला आता याचे रूट्स फाइंड करायचे. कंपेअर ax² + bx + c कंपेअर करायचं आहे. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -1 आणि c ची व्हॅल्यू -6 मिळाल्या व्हॅल्यू. त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. -b प्लस मायनस √b² - 4ac/2a. -b
बीची व्हॅल्यू -1 होती, -1 प्लस और मायनस अंडर रूट -1 स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू 1 इंटू सीची व्हॅल्यू -6 अपॉन 2a, एची व्हॅल्यू 1 -1 प्लस 1 प्लस मायनस 1चा स्क्वेअर 1 -4 इंटू -6 -4 इंटू -6 प्लस 24 अपॉन 2 इंटू 1 2 इक्वल्स टू 1 प्लस और माइनस √25 अपॉन 2 इक्वल्स टू 1 प्लस 5 अपॉन 2 और 1 माइनस 5 अपॉन 2 बरोबर 1 प्लस 5 6 अपॉन 2 और 1 माइनस 5 -4 अपॉन 2 इक्वल्स टू 3 और -2. हे आपले रिमेनिंग 2 रूट्स फाइंड आउट झाले. आपला पहिला रूट होता -1, सेकंड रूट मिळाला 3 आणि थर्ड रूट आहे -2. तुम्ही बघू शकताय तिन्ही रूट्स आपले रिअल आहे बट डिफरंट आहे. तर आपण सेकंड नंबरची प्रॉपर्टी यूज करणार आहोत. y इक्वल्स टू आपली प्रॉपर्टी काय होती, y इक्वल्स टू c1 इंटू e रेस टू m1x प्लस c2 इंटू e रेस टू m2x. ओके, पुट करा व्हॅल्यूज. c1 इंटू e रेस टू m1x ची व्हॅल्यू -1x प्लस c2 इंटू e रेस टू m2x ची व्हॅल्यू 3x प्लस c3 इंटू e रेस टू m3x म्हणजे -2x. ह्यामध्ये असं काहीच नाही आहे की फॉर्म्युल्यामध्ये आपण बघितलं ते c1 प्लस c2 घेतलेला होता, 2च टर्म घ्यायचे का. जेवढे रूट्स फाइंड होतील तेवढे कॉन्स्टंट टर्म्स घ्यायच्या आणि m1 m2 m3 पुट करायचे. ओके, थँक्यू. आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. तर एक्झाम्पल बघूया. d² प्लस 16 इंटू y इक्वल्स टू 0. आता इंटू y आला म्हणून गोंधळाची काहीच गरज नाही. आपले इक्वेशन काय आहे, d² प्लस 16 इक्वल्स टू 0. तर रूट्स फाइंड करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, d² प्लस 16ला m² प्लस c इक्वल्स टू 0 बरोबर कम्पेअर करायचं आहे. तर d² म्हणजे आपला m² झाला प्लस c म्हणजे 16 झाला इक्वल्स टू 0. आता आपल्याला m² ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 16 शिफ्ट केला -16 झाला, m² इक्वल्स टू 16i². i² काय घेतला आपण, -16ला 16 इंटू -1 पण लिहू शकतोय. -1 i² ची व्हॅल्यू -1 असते म्हणून -1च्या जागी i² पुट केलं. m² इक्वल्स टू 16 इंटू i². आता आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड करायची, मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट केला, 16चा स्क्वेअर रूट 4, i² चा स्क्वेअर रूट i प्लस और मायनस 4i. m ची व्हॅल्यू भेटली. त्यानंतर ह्याचं कॉम्प्लेक्स फंक्शन अशा प्रकारे येईल. c1 कॉम्प्लेक्स फंक्शन इक्वल्स टू c1 cos 4x प्लस c2 sin 4x. ओके, त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया. d² minus 16 equals to 0. परत तेच कम्पेरिंग विथ
m square plus c equals to 0, m square minus 16 equals to 0, m square equals to 16, m equal to plus or minus 4. भेटले व्हॅल्यू. चला इक्वेशन लिहूया. कॉम्प्लेक्स फंक्शन इक्वल्स टू c1 into e raised to 4x plus c2 into e raised to minus 4x. ओके. अजून एक एक्झाम्पल बघूया. m square plus 2m plus 5 equals to 0. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचे आपल्याला रूट्स फाइंड करायचे. कंपेयर विथ ax square plus bx plus c equals to 0. a equals to आपला 1, b equals to झाला 2 आणि c equals to म्हणजे कॉन्स्टंट equals to 5. ओके. देन फॉर्म्युला minus b plus or minus under root b square minus 4ac upon 2a. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. -2 प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू आहे 5 अपॉन 2 इंटू 1. ओके. -2 प्लस और मायनस अंडर रूट 4 मायनस 4 इंटू 1 -4 इंटू 5 -20 अपॉन 2 इक्वल्स टू -2 प्लस और मायनस अंडर रूट -16 अपॉन 2. ओके. -16 अपॉन 2. त्यानंतर -16 ला आपण कसं लिहू शकतोय? -2 प्लस और मायनस -16 आहे. -16 ला आपण 16 इंटू -1 लिहू शकतोय अपॉन 2. त्यानंतर -2 प्लस और मायनस अंडर रूट 16 आय स्क्वेअर. -1 ला आपण आय स्क्वेअर रिप्लेस करायचं. त्यानंतर अपॉन 2 ॲज इट इज इक्वल्स टू -2 प्लस और मायनस 16 आय स्क्वेअर. 16चा स्क्वेअर रूट काय आहे? 4. आय स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 4 आहे. ओके. तर आपले रूट्स काय भेटले आपल्याला? -2 प्लस और मायनस 4 आहे. तर अशा प्रकारे रूट भेटल्यानंतर काय करायचं? तर कॉम्प्लेक्स फंक्शन कसे येईल याचं? c1f इक्वल्स टू e रेस टू अल्फा एक्स. जी आपली 3rd नंबरची प्रॉपर्टी बघितली होती आपण. e रेस टू ही बघा इथे y इक्वल्स टू e रेस टू अल्फा एक्स इंटू c1 कॉस बीटा एक्स प्लस c2 साइन बीटा एक्स. ओके. तर त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. e रेस टू अल्फा एक्स. अल्फा म्हणजे इथे माझा -2 झाला. -2x इंटू c1 कॉस बीटा एक्स. कॉस बीटा म्हणजे इमॅजिनरी टर्म कुठली माझी? 4 आहे. बीटा म्हणजे 4 झालं. कॉस 4x प्लस मायनस साइन 4x. ओके. क्लियर.